मॉनिटर ओपन केलं त्यांच्या माहितीसाठी। हा सामना पाहतोय आपण उपांत्य फेरीचा पहिला सामना सई 11 आणि निधी 11 या दोन संघांमध्ये पंचांच्या कामगिरीसाठी विशाल महात्रे मेन पंच, तर स्पेअर लेगला जितेश पंचांच्या भूमिकेत जाताना आपण जितेश यांना देखील पाहतोय। हा सई 11 नाणेफेकी जिंकली, प्रथम फील्ड फर्स्ट असा कॉल आला होता। 4 षटकांचा सामना आणि सलामीसाठी निधी 11 टीमचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत। मंगेश म्हात्रे आणि त्याच्या साथीला मात्र आपल्याला पाहायला मिळतो तो नीरज, स्वतः संघनायक आणि एका बाजूला एक स्टार फलंदाज। निश्चित आणि या ठिकाणी शुभेच्छा येतात आमच्या शांताराम शेठ म्हात्रे यांच्याकडनं की ही परंपरा सातत्यानं या गावाच्या वतीनं चालू राहो, जेणेकरून जे खेळाडू आहेत ज्या एका दिलीने खेळतायत, मैत्रीपूर्वक खेळतायत आपल्या गावासाठी, तर ही परंपरा सातत्यानं चालू राहो ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केली। बोलूया गेम ऑन लेफ्ट पे पहिला चेंडू, दरम्यान पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा प्रयत्न, फटका फासला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, बिग विकेट मंगेश मात्र बॅक टू द पवेलियन। एक नाभाला दिलाही तो फोन नंबर लिहूनी, एक नाभाला दिलाही तो फोन नंबर लिहूनी, मळवरी जाऊनी येते गाजर खाऊनी। राजेंद्र म्हात्रे यांचं देखील शुभागमन होतोय। संध्याकाळचं सत्र जसं जसं जवळ येईल तसे अनेक मान्यवर व्यासपीठावरती येतील यात शंका नाहीये। दरम्यान रविकांतजी म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक आलंय। एका षटकामध्ये कोणतेही फलंदाज 2 षटकार ठोकतात तर पारितोषिक असेल ते रोख रक्कम 1000 रुपयाचं। पारितोषिक लागली गेली आहेत, मात्र पारितोषिक कमावण्यासाठी प्रयत्न होतील आणि ते प्रयत्न करत असताना मंगेश म्हात्रे मात्र माघारी परतलाय। बिग विकेट पहिल्या चेंडूवरती मात्र पहिली सफलता किरणनं प्राप्त केली आहे। रोशन घरत यांचं आगमन झालंय। बारक्या या पण आपलं देखील खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। स्पर्धा पाहतोय आपण चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी आयोजित KPL चं हे भव्य दिव्य पर्व 2021 मध्ये अतिशय सुंदर सुरेख ही स्पर्धा संपन्न होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आगाज केला ह्या ठिकाणी मात्र संघनायक किरणनं, त्यांना पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता प्राप्त केली आहे। त्यानंतर मात्र एक धाव एकवटत असताना मात्र फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नीरज पाहायला मिळतोय। कॅप्टन टू कॅप्टन अशी लढत मैदानाच्या आतमध्ये, एका ठिकाणी सलामीसाठी संघनायक नीरज आलेत तर एका बाजूला किरण गोलंदाजी करतोय। काय चेंडू फेकलाय, ब्लॉकलला चेंडू फेकला होता, सन्मान देण्याखेरीज कोणताच पर्याय नव्हता आणि सन्मान दिला जातोय। हलक्या हातानं फक्त पुश केले चेंडूला। रोशन आहेत त्या ठिकाणी, रोशननं देखील आज खूप चांगला खेळ केला। षटकार जो ठोकेल त्याला शांताराम म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक। ह्या दोघांपैकी कोणीही षटकार जर पहिला ठोकतोय, जो प्लेअर पहिला षटकार ठोकेल त्याला 1000 रुपये। आणि षटकार आलाय, जसं पारितोषिक आलं आणि ते कानी पडलं आणि त्या क्षणाला मात्र षटकार ठोकलाय तो फलंदाज यावेळेस रोशननं, नीरजनं। आज सोडणार नाही हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये नीरज, कॅप्टन टू कॅप्टन लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। मी म्हटलं होतं बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल सई 11 आणि निधी 11 या दोन संघांमध्ये। दोन्ही संघ या दोन्ही संघाने खूप चांगली मेहनत केली या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी आणि इथनं या दोन्ही संघांपैकी हार कोणाला मंजूर नसेल। मात्र दोन मल्ल जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा मात्र एक संघाला पराभव किंवा एका मल्लाला पराभव हा स्वीकारावा लागतो, हा सृष्टीचा नियम आहे। मात्र इथनं कोणता संघ माघारी परतेल आणि कोणता संघ मात्र मेगा फबा। आमचे प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी, कॅमेरामॅन देखील सज्ज आहेत फॉर्च्यून इव्हेंटचे। 2 धावा फक्त, कारण की अचूक लक्ष आहे सर्वकडे। आमचे आयोजक आहेत, एका बाजूला फॉर्च्यून इव्हेंटची टीम देखील चांगलं काम करते, त्यांच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जात आहेत, लाईव्ह पूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते। त्यांचं देखील मनापासून कौतुक, सातत्यानं त्यांचं कौतुक होत आहे आणि कौतुकास्पद कामगिरी देखील त्यांची राहिली आहे। पूर्ण मागील जर 2-3 वर्षाचा आढावा घेतला फॉर्च्यून इव्हेंटचा तर खूप चांगली कामगिरी, सातत्यानं परिवर्तन, मग ते स्कोर कार्ड वरती अनालिसिस असो किंवा अनेक ज्या काही घडामोडी असोत त्या सातत्याने स्क्रीनवरती दाखवल्या जातात आणि त्यांच्या माध्यमातून पुरेशी माहिती घरबसल्या प्रेक्षक वर्गाला देखील पाहायला मिळते। त्यांचं देखील पुन्हा एकदा कौतुक करूया आणि जाऊया ना बॅक टू क्रिकेट। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय किरण,
राईट मोर द विकेट. वेगवान चेंडू फेकला, हलक्या हाताने टॅप केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र मी म्हणेन अशा प्रकारे डायरेक्ट हिट येईल का? कारण की ज्यावेळी संधी दिली होती, जवळजवळ 4-4 वेळेला संधी दिली होती, त्यावेळेला कोणत्याच खेळाडूला स्टंप वरती चेंडू हिट करता आला नाहीये. आणि अशा क्षणाला आडवे स्टंप ज्यावेळेस आपण निश्चित हिट करत होता त्यावेळेलाच स्टंप वरती चेंडू आला, त्याचा उभे असताना मात्र हिट करणं खूप कठीण काम आहे. दरम्यान एक षटक कंप्लीट झाले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज जतीनचा वापर या ठिकाणी होईल. मैदानाच्या बाहेर व्हायचा आहे. चिमुकल्यांना विनंती असेल की खूप महत्वपूर्ण मॅच आहे, सेमीफायनलची ही मॅच. लेफ्टम राऊंड द विकेट, पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेगच्या मधोमध चेंडूला फील्ड केलं जातोय. पंचांचा स्क्वेअरचा इशारा 1+1 अशा 2 धावा. अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी मात्र बहाल केली जाते, ती सई 11 टीम कडनं निधी 11 टीम साठी. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 13 या आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यात मंगेश म्हात्रे बाद झाल्यानंतर मात्र डावाला सावरण्याचं काम या 2 फलंदाजांकडनं होते. दरम्यान फटका फासलाय, मात्र क्षेत्ररक्षकाकडनं होतीये चुकी आणि जीवनदान दिलंय ते रोशनला. मात्र हे जीवनदान खूपच महागात पडू शकेल ते सई 11 टीम साठी. आतापर्यंत जर विचार केला तर एकच चेंडू समाप्त झाला ह्या षटकातील, कारण की पहिला चेंडू स्क्वेअर होता आणि त्यानंतर एक धाव एकवटली जाते. जतीन लेफ्टम राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडू शॉर्ट फुल केलाय, फटका फासलाय. क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक आहे त्या ठिकाणी आणि झेल प्राप्त करतो. बिग विकेट, फलंदाज बाद झालाय. संघनायकाला मात्र माघारी यावं लागतंय. नीरज बॅक टू द पवेलियन. प्रॉब्लेम सॉल्व करतोय, मागून असा बॉल धरतोय. आमचा धोनी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय जो मागील सामन्याचा हिरो राहिलाय, तो गुरुनाथ म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असताना. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार करायचा होता, फटका फसला आणि बॅक टू बॅक सफलता. 2 मोठ्या सफलता जतीन प्राप्त करतोय आणि सामन्यामध्ये मात्र पूर्णतः फ्रंट फुटला पाहायला मिळतो तो सई 11 संघ. अरे जीन्स पॅन्ट घालून फिरतान बाया, अरे हल्लीच्या पुरिया केल्या बाया. अरे जीन्स पॅन्ट घालून फिरतान बाया, हल्लीच्या पुरिया केल्या बाया. शरम मुळीच नसतंय, लाज शरम मुळीच नसतंय. या ना बघ. थँक्यू डीजे. टॉप ऑर्डर मात्र पूर्णतः ढासळली आहे. 3 फलंदाज माघारी परतले आहेत. आता पूर्ण जबाबदारी पुन्हा एकदा येऊन ठेपली आहे ती गुरुनाथ म्हात्रे यांच्यावरती. दरम्यान हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं तितकं कमी असेल गोलंदाज जतीनचं. कारण की सुरुवात केली होती किरणला 11 धावा एकवटल्या होत्या निधी 11 मात्र त्यानंतर जतीन काय गोलंदाजी करतोय. दरम्यान हा चेंडू लाईन पाहावी लागेल. पंचांकडे कटाक्ष जरूर टाकलाय. पंच दर्शवतायत की हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. लगेच पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला 1 धाव. इथे मात्र सांघिक अकाउंट मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 3 गाड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू फुल करायचा होता. चेंडू जातो यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू आहामांचा सीमा पार, खणखणीत असा चौकार. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ती गुरुनाथ म्हात्रेला. एक चौकार आलाय संघर्षाचा. दरम्यान हा चेंडू ट्रॅव्हल झालाय शॉर्ट लेगला. क्षेत्ररक्षक देखील आहेत त्या ठिकाणी. दोन्ही संघ अतिशय चांगले संघ आहेत. अतिशय चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही संघांचा राहिलाय. मात्र ही महत्वपूर्ण मॅच आहे, नॉकआउटचा हा सामना. इथे मात्र सामना गमावला तर मात्र पारितोषिकापासून वंचित राहावं लागेल संघाला. षटक कंप्लीट झाले. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकाखेरीज धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 20 धावा. प्रति षटक 10च्या सरासरीने धावा बनवल्यात. अजूनही 2 षटक बाकी आहेत. 4 षटकांचा सामना आणि 4 गोलंदाज.
की आतापर्यंत स्पर्धेमध्ये 5 षटकांचे सामने आपण पाहिले होते, मात्र आता जसा वेळ कमी उरलाय ते पाहता इथे थोडासा बदल, सामने हे 4 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील, कारण की सूर्य आपल्यापासून दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतो. अस्ताच्या दिशेनं सूर्य निघालाय. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू फेकलाय, गुड लेंथला चेंडू पिच केला आणि तिथनं मात्र चेंडू मध्ये उचली प्रदान केली जाते. चेंडू टेक ऑफ झालाय आणि तिथेच मात्र फलंदाज बीट झालाय. एक छोट्या मजबूत यष्टीचा गोलंदाज आहे, मात्र गोलंदाजीमध्ये धार पाहायला मिळते ती गोलंदाज नितेशच्या गोलंदाजीमध्ये. दरम्यान हा चेंडू फटका चांगला आहे, गपशूट सिलेक्शन, मात्र दूरवरनं क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला उचलून फेकतील तोपर्यंत पर्याप्त अवधी होता. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 मात्र संघ पुढे सरकतोय 22 या आकड्यावरती. निश्चित दोन्ही संघांवरती दडपण आहे, कारण की ज्या वेळेस नॉकआउटचा सामना असतो त्यावेळेस संघावरती दडपण असतं आणि ते दडपण न जुमानता नैसर्गिक खेळ इथे करावा लागेल दोन्ही संघांना, तर मात्र आपल्या संघासाठी ते हितकारक ठरू शकतं. मात्र ही धाव हितकारक ठरली जात नाहीये ती निधी 11 टीम साठी आणि ते फलंदाज मात्र बाद झालाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रविकांतजी म्हात्रे स्वतः आलेत, खूप अनुभवी आहेत, मात्र अनुभव पणाला लावतील का? दरम्यान हा चेंडू खेळायचा होता, मात्र चेंडू निघून जातोय तो लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. चेंडू फरार, चौकार. थँक्यू. 22चा चौकार मिळालाय. चेंडूंचा विचार केला तर इथे मात्र चेंडू समाप्त झाले ते 4. 2 to go. 2 चेंडू अजूनही शेष असणार आहेत. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 27 धावा. दरम्यान बॅटची काढा, फलंदाज बाद. खुटारी गावच्या सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सर्वांची नावं घेणं इथनं मात्र आता शक्य नाही आहे, वेळ देखील कमी आहे आणि थोड्याच वेळामध्ये आईस्क्रीम असेल ते सागर माणिक म्हात्रे यांच्याकडनं ती पर्वणी आली आहे, ती मेजवानी आली आहे. सर्व जे खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत इथे, त्या सर्वांना मात्र आईस्क्रीमची सुविधा सागर माणिक म्हात्रे यांच्याकडनं केली गेली आहे. मात्र दरम्यान फलंदाज बाद झालाय. टॉप पेज लागली होती आणि चेंडू विसावला होता. यष्टीरक्षक जितेंद्रच्या हातामध्ये एक मोठी सफलता इथे प्राप्त केली आहे गोलंदाज नितेशनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल. आता मात्र पूर्णतः टॉप ऑर्डर ढासळली आहे. ज्या फलंदाजांवरती जबाबदारी होती ते फलंदाज मात्र बाद झालेत. आता इथनं लोअर मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काय करामत करतील. नेक्स्ट मॅच रुद्रा 11 आणि रॉयल किंग दोन्ही संघाचे संगणक सज्ज व्हायचा आहे. एका सत्रानंतर नाणेफेकी होईल. अजय म्हात्रे आणि निलेश म्हात्रे यानंतर मात्र आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. एका इनिंगची सांगता झाल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी या. फुल्लेंचा चेंडू प्रहार केलाय, प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जातो सीमा पार, खणखणीत असा षटकार. षटकार ठोकलाय अंतिम चेंडूवरती. तिसऱ्या षटकाच्या धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. या षटकामध्ये धावा आल्या त्या 13 धावा. तर राजकुमार भाई म्हात्रे यांना देखील विनंती असेल की आपण देखील या मंचावरती, आपला संघ जरी ह्या स्पर्धेतनं बाहेर झाला असला तरी देखील मान्यवर म्हणून आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 3 षटक कंप्लीट झालेत. आपण जास्त एकत्र येऊ नका, चला आपण जास्त एकत्र यायचं नाही, वेळ खूप कमी आहे. पाणी 4 षटकांचा सामना आहे. आपण यानंतर 1 षटक झाल्यानंतर लगेच पाणी प्यायला. कारण की दुपारचं सत्र देखील आता टळून गेलंय, संध्याकाळचं सत्र आहे. निश्चित आम्ही समजू शकतो आपल्या भावना, मात्र वेळ खूप कमी आहे. वेळ कसा वाचेल याच्याकडे सातत्यानं लक्ष केंद्रित केलं जात आहे. 3 षटक कंप्लीट झालेत. प्रति षटक 11च्या सरासरीनं धावफलकावरती धावसंख्या 33 पाहायला मिळते. आतापर्यंत फलंदाजांचा विचार केला तर निम्मा संघ गारद झालाय फलंदाजी करत असताना. तो निधी 11 संघ, नीरज यांचा संघ आपण पाहतो. ज्या संघाला पॅकरशिप लागली आहे ती वीरेंद्र म्हात्रे यांची. निश्चित वीरेंद्र म्हात्रे
या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि नीरज म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. तर त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला सई 11 हा संघ पाहायला मिळतो, ज्या संघाचे संघनायक आहेत किरण म्हात्रे आणि ज्या संघाला पॅकरशिप दिली आहे ती निश्चितच अविन म्हात्रे यांनी. तर चला आपण क्षेत्ररक्षण साजवायचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज महेंद्र, जुना जाणता गोलंदाज, अनुभवाची शिदोरी ज्याच्या पाठीशी आहे तो महेंद्र गोलंदाजीसाठी सज्ज होतो. खुटारी एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होईल. पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी केली जाईल ती डाव्या हातानं, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू ह्या ठिकाणी मात्र बीट करत असताना पहिल्या चेंडूवरती चक्रावून सोडलंय ते फलंदाज रविकांतजी म्हात्रे यांना. जे खूप जुने खेळाडू आहेत, सिनियर खेळाडू आहेत. 40+ संघामध्ये त्यांचा समावेश सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आज आपल्या संघासाठी योगदान द्यावं लागेल. इथनं संघ थोडासा का होईना अडचणीत सापडलाय, मात्र ती अडचण दूर करतील का? फटका अतिशय चांगला होता, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होता. ज्या प्रकारची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली त्या प्रकारची गोलंदाजी देखील महेंद्रकडनं होत्या. पहिला चेंडू सुरेख फेकला, बीट केलं होतं फलंदाजाला. त्यानंतर मात्र फ्लोर लेनचा हा चेंडू फटका देखील चांगला होता, ऑन साइडला, ऑन ड्राईव्हला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉक स्वीप दाखवायचं होतं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल. गरज होती का मी म्हणेन थ्रो फेकीची. आणखी एक धाव पूर्ण झाली होती. लेगबायचा पंचांचा इशारा आहे, तो पंचांचा देखील अचूक लक्ष आहे. कालच्या दिवसापासून सगळ्यांचं सहकार्य खूप चांगलं राहिलं या स्पर्धेसाठी. मग त्या पंचांच्या भूमिकेत असो, गुणलेखनासाठी असो किंवा आयोजनाच्या बाबतीत असो, प्रत्येकानं योगदान दिलंय आणि त्या योगदानाच्या माध्यमातून ही स्पर्धा एक सफल स्पर्धा म्हणून संपन्न होताना पाहायला मिळते. दरम्यान फटका फासलाय, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पुढे सरसावतोय, जळ प्राप्त करतोय आणि फलंदाज बाद. अतुलची खेळी या ठिकाणी मात्र संपुष्टात आली आहे. छत्तीस धावा, अतुल बाद झालाय. इथनं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज. अजून एक सेमीफायनल होईल, त्यानंतर मात्र ज्युनियर फायनल होईल. ज्युनियरांची फायनल देखील होईल. दरम्यान हा चेंडू सुरेख फटका आहे मिड विकेटला, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी पलटले गेले आहेत आणि 2 धावा कंप्लीट. प्रयत्न होत आहेत रविकांतजी म्हात्रे यांच्याकडनं. त्यांना माहित आहे इथनं एक धावेचं मोल माहित आहे, कारण की 1 धावेचं मोल विचारा विनायक म्हात्रेला. आणखी त्यांचा सामना सुपर ओव्हर मध्ये त्यांना गमवावा लागला होता. म्हणजे एका धावेचं किती मोल आहे ते निश्चित जाणतायत. एका बाजूला सई 11 संघ देखील जाणतोय एका धावेचं महत्व. दरम्यान फलंदाज बाद. अंतिम चेंडू होता आणि अंतिम चेंडूवरती देखील फलंदाज बाद झाला. इथनं पहिलं सत्र खेळाचं समाप्त झालं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 धावा, 39चं टार्गेट असेल ते सई 11 टीम समोर. तर नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संगणक या अजय म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर निलेश म्हात्रे आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करत असताना धावा बनवल्या त्या निधी 11 टीमनं. 38 धावा, 39चं टार्गेट आहे 4 षटकामध्ये. सामना अतिशय चांगला होईल यात शंका नाहीये. तर यात चला आपण यायचं आहे निलेश म्हात्रे, आपण नाणेफेकीसाठी या. एका बाजूला रुद्रा 11 संघ सज्ज आहे, तर त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी रॉयल किंग हा देखील संघ सज्ज होईल. तर नाणेफेकी केली जाईल. मी विनंती करतो पुन्हा एकदा आमच्या शांताराम शेठ म्हात्रे यांना की आपल्या शुभ हातचे आपण पुन्हा एकदा नाणेफेकी करायची आहे. तर कॉइन असेल, 4 षटकांचा सामना असेल आणि कॉल रॉयल किंगचा. रॉयल किंगने टॉस देखील जिंकलाय. टेल असा कॉल आला होता आणि तो कॉल त्यांच्या बाजूने लागलाय, तो रॉयल किंगच्या बाजूने. नेक्स्ट मॅच साठी खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. मात्र चालू सामन्यामध्ये ह्या दुसऱ्या सत्रात सामन्याच्या उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल निश्चितच आपण ऐकू, कारण की दोन्ही संघ एकमेकांसमोर झुलतायत. दोन्ही संघांना खूप महत्वपूर्ण सामना आहे. एका बाजूला निधी 11 तर एका बाजूला सई 11. तर कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ ह्या स्पर्धेचा निरोप घेईल हे ऐकू ह्या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा आमच्या अमित म्हात्रे यांना. तर लक्ष्मण दत्तू म्हात्रे सन्माननीय, तसेच
मारुती धाकल्या म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन झालंय. तसेच दत्तू बेंडू म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर सामन्यामध्ये दुसरं सत्र कशा रीतीने असेल, कशा रीतीने पाठलाग केला जाईल आणि कशा रीतीने डिफेन्स केला जाईल हे ऐकूया मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा बुलंद आवाजाचे धनी आमचे अमितजी म्हात्रे यांना. हेलो, धन्यवाद साहिब पाटिल, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. इस पहले इनिंग के लिए जहां बैटिंग चल रही है और जीतने के लिए निधि इलेवन लगा सही 11 टीम को जीतने के लिए 39 रन चाहिए. सलामी जोड़ी पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके किरण म्हात्रे और उनके साथीदार है सुनील रुपेकर. पहली गेंद नीरज की, राइट आर्म ऑफ द विकेट. फुल टॉस गेंद हवा में, मिड ऑफ के फील्डर इस बार, लेकिन अगर क्या कैच को पकड़ा है. लॉन्ग ऑन के फील्डर ने शानदार तरीके से जज किया और विकेट नंबर पहला सही 11 टीम का गिरता हुआ सफलता मिली नीरज को. लीजिए DJ Bravo, DJ RBS, DJ NYK, DJ. Come on, come on. पहला झटका लगा. बैट्समैन मैदान से वापस किरण म्हात्रे आए. नए बल्लेबाज जितेंद्र म्हात्रे. मैदान के अंदर जीतने के लिए सही 11 टीम को 39 रन की जरूरत है. केपीएल धमाका 2021 का खूबसूरत जानदार शानदार आयोजन. हमारे आयोजक सर्वे सर्वा राजेंद्र म्हात्रे साहब, फॉर्चून इवेंट के फाउंडर, शानदार तरीके से इस टूर्नामेंट प्रीमियर लीग का आयोजन और नियोजन. राउंड विकेट, वॉट अ बॉल, लेकिन ऑफ स्टंप छोड़ती हुई और गेंद रफ्तार वाली थी, लेकिन गति अच्छी थी, लेकिन दिशा खराब थी. इसी तौर के ऊपर अंपायर ने उसे वाइड घोषित किया. तो ये गेंद दोबारा डालना पड़ेगी. नियंत्रण अपने पास होना चाहिए और इस 1 रन के साथ टीम का खाता अतिरिक्त रनों के साथ ओपन हुआ. स्कोर है सही 11 टीम का एक विकेट के नुकसान पे. एक पॉइंट शॉट, थर्ड मैन शॉट कवर, और इस बीच शायद मिड ऑन पर, और ये नो बॉल बीमर आया है. तो लगभग देखा जाए शायद अगली गेंद फ्री हिट की है. ऑन साइड के ऊपर एक शॉट, फाइन लेग खिलाड़ी दायरे के अंदर है और मिड ऑन है. एक खिलाड़ी डीप मिड विकेट के ऊपर है और एक लॉन्ग ऑन के ऊपर है. ये फील्डिंग की जमावट देखिए. ये बाएं हाथ के बल्लेबाज शायद सुनील के लिए खूबसूरती के साथ कि ये प्रीमियर लीग का आयोजन किया हुआ है और छोटे छोटे बच्चे भी इस मैच का आनंद ले रहे. अगली टाइम के बाद उनकी मैच होगी इस मैदान के ऊपर. शानदार तरीके से खुटारी के छोटे छोटे बच्चों ने खेल दिखाया. फ्री हिट शॉट बॉल, लेकिन फायदा उठाने में बल्लेबाज सक्षम नहीं बने. पूरी तरह से भी इस गेंदबाज ने इस बैट्समैन को फंसाया. बड़ा मौका था क्योंकि ये गेंद फ्री हिट की थी. बल्लेबाज के पास लॉटरी होती है, टाइमिंग होता है और बल्लेबाज इस गेंद के ऊपर आजाद होता है, लेकिन गेंदबाज ने इसे फायदा उठाने में कामयाबी नहीं दी और कामयाबी हासिल की गेंदबाज या शायद नीरज ने. टीम का स्कोर 2-1 विकेट के नुकसान पे सही 11 टीम. अगली गेंद बढ़िया रनअप, इस बार दौड़ना शुरू कर दिया अंपायर को पार करते हुए, और ये इस बार टप्पा पीछे रखा लेकिन वो रास्ते में है. उन्होंने शानदार तरीके से लॉन्ग ऑन फील्डर ने कैच को पकड़ा और विकेट नंबर लगभग देखा जाए सही 11 टीम का दूसरा गिरता हुआ. स्कोर है 2-1 विकेट के नुकसान पे डिज मास्टर.
धन्यवाद। बैट्समैन जतिन म्हात्रे मैदान के अंदर पहुंच चुके हैं। जो हमारे जय हनुमान मौर्य 11 के वाले टीम के कप्तान संजय माली, इनके रिश्तेदार टीम का स्कोर 2 विकेट के नुकसान पे 2 रन। जतिन म्हात्रे इस बार स्ट्राइक के ऊपर और जितेंद्र म्हात्रे स्ट्राइक के ऊपर है। क्या बॉल फेंकी है, गुड लेंथ के एरिया में गेंद को फेंका, स्टंप के ऊपर से गेंद चली गई। काफी रफ्तार वाली ये गेंद थी और ये मीडियम फास्टर गेंदबाज नीरज म्हात्रे पूरी तरह से सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। पावर प्ले का पहला ओवर है, 24 गेंदों में 39 रनों का टारगेट। इस हालात में इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष। टीम का स्कोर 2 विकेट के नुकसान पर सही 11 टीम का स्कोर। केपीएल धमाका 2021 का अगली 5वीं गेंद, शॉर्ट बॉल। इसे इस बार देखा जाए पॉइंट के ऊपर से खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ है। एक बार फिर से डॉट गेंद चली गई। अच्छी नियंत्रण के साथ गेंदबाजी चल रही, पूरी तरह से बैट्समैन को चकाया, फंसाया और पूरी तरह से इस पॉपिंग क्रीज के अंदर ही रखा है। क्या सुंदर गेंदबाजी चल रही। ये पहले ओवर की अंतिम गेंद, पहला पावर प्ले जारी है। स्कोर 2 विकेट के नुकसान पे। और एक बार फिर से थोड़ा टप्पा पीछे रखा है, इस बार कट किया है, लेकिन बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में फील्डर तैनात थे जिन्होंने गेंद को फील्ड किया। और यानी कि ये पहला ओवर समाप्त हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद सही 11 टीम का स्कोर है 3। 2 विकेट के नुकसान पे 18 गेंदे। टीम को जीतने के लिए 36 रन चाहिए। डीजे कम ऑन। फील्डिंग तुरंत लगाइए। हाँ बिल्कुल। तो 18 गेंदे, टीम को जीतने के लिए 36 रन चाहिए। बॉलर आए देवेश, इस बार स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है जितेंद्र जो व्यक्तिगत 1 रन पे खेल रहे। जतिन जिन्होंने अभी तक खाता नहीं खोला है। और सुंदर गेंद फेंकी, लेकिन पीछे खराब फील्डिंग हुई है विकेट कीपर के द्वारा, मगर पीछे प्रोडक्शन था इसीलिए इस गेंद को उन्होंने अड़ाया। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। टीम का टोटल स्कोर अभी तक रुका हुआ है 3 के घर में। 17 गेंदे 36 रन। और गई मिड विकेटर स्क्वायर लेग के बीच से खेला हुआ शॉट, गैप में से गेंद हवाई यात्रा पे गई है। बिना टिकट निकल के, बिना पासपोर्ट निकल के, टाटा बाय बाय। तो 6 रन के साथ स्कोर है 9 के घर में। जितेंद्र लय में आया है, शॉर्ट बॉल डाली हुई है। इस बार शॉर्ट एक्स्ट्रा और खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। सिंगल में संतुष्ट होना बल्लेबाज या जितेंद्र को। 1 रन के साथ स्कोर बोर्ड के ऊपर रन बन चुके 10। इस बार जितेंद्र म्हात्रे। कृपया जो कॅमेरा आपल्या समोर आहे, समोरचा कॅमेरा, तर तिथे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण थोडं साईडला बसायचं आहे, कॅमेरा हलतोय, सहकार्य करा सर्वांनी. हा समोर समोरचा कॅमेरा. यस, कॅमेरा थोडासा अटकतोय, कृपया कोणी हलवू नका, इथं सहकार्य करा सर्वांनी.
भारत के बल्लेबाज जितेंद्र म्हात्रे और जतिन म्हात्रे और हवा में लॉब किया। नो मैच लैंड में कोई फील्डर मौजूद नहीं है। एक रन चुरा लिया, दूसरा रन चुरा लिया, तीसरा रन के संभव में और यहां 2 ही रन मिलेंगे और इस 2 रन के साथ स्कोर जाता है। जतिन म्हात्रे ने खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर पहुंचा 12 के घर में। अभी तक जीतने के लिए लगभग देखा जाए 27 रन की जरूरत है। आने वाले यहां 14 गेंदों में 27 रन चाहिए। दमदार खेल दिखाना पड़ेगा जतिन म्हात्रे को। लेफ्ट हैंड बल्लेबाज देवेश के लिए उड़ाया, पकड़ जाएंगे लगता है। वो रास्ते में खड़ा था, लड्डू कैच लिया और जतिन म्हात्रे को बाय बाय किया। 2 रन बना के वापस आ रहे। टीम का टोटल स्कोर है 12, 3 विकेट के नुकसान पे सही 11 टीम। कम ऑन डीजे। तो इस बीच सफलता मिली देवेश को, सफलता मिली निधि 11 टीम। केपीएल धमाका 2021 का आयोजक हमारे राजेंद्र म्हात्रे साहब, फॉर्चून इवेंट के ऑनर। और पूरी तरह से आज के दिन में इस रायगढ़ जिले के अंदर 4 जगह उनका फॉर्चून इवेंट का काम चल रहा है और मुझे यह लग रहा है कि शायद बेहतरीन काम चल रहा है। 26-25 जनवरी को 5 यूट्यूब आप सभी ने देखे होंगे। इतनी लगन और मेहनत के साथ काम चल रहा है। शॉर्ट बॉल और यह गैप मिड विकेट, खिलाड़ी पकड़ लिया। जब हाथ में फेविकॉल मजबूती का है तो कैचेस ड्रॉप नहीं हो रहे। तो विकेट नंबर 3 ड्रेसिंग रूम में परिस्थिति डाउन। 4 विकेट मैदान से बाहर। सही 11 टीम की पारी लड़खड़ाती हुई। डीजे हस्ती ग जाओ भक्ती ग हिरो वाहनी दिसती ग जाओ हस्ती ग जाओ भक्ती ग हिरो वाहनी दिसती ग हस्ती ग जाओ भक्ती ग हिरो। और स्कोर है 12, 4 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज प्रतीक मैदान के अंदर गए। स्ट्राइक के ऊपर जितेंद्र म्हात्रे। ओ गुरुनाथ म्हात्रे को आसमान दिखाया, बाहर फेंका और गेंद सीधी चली गई। इस बार देखा जाए तारक मंडल के अंदर आ गया छक्का। जीवला उनी वेड्या परी काहो सोडूनी गेलात जना। उनी वेड्या परी काहो सोडूनी गेलात जना। बाळासाहेब बिल्कुल वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे, इनको जन्म इस धरती के ऊपर दोबारा लेना ही चाहिए। लेकिन इस बीच टीम का स्कोर 18 के घर में। साहब जी का आवाज और शब्द कुछ अलग ही थे। जब निकल जाते थे तो किसी को डरते नहीं थे और ऐसे भी नहीं कहते कि दूसरे दिन अखबारों में ऐसा नहीं कहते थे कि मेरे से कुछ गलती हुई। जो हुआ निकल गया शब्द कोई बिगाड़ नहीं सकता मेरा। ऐसे साहब जी को हम शत नमन कर रहे। शॉर्ट बॉल हुक किया और सीधी गेंद चली गई। इस बार देखा जाए शायद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर गेंद। इस बार देखा जाए दर्शक दीर्घा में 6 रन। डीजे
स्कोर है 24 के घर में। एक साइड से जितेंद्र म्हात्रे धाकड़ बल्लेबाजी कर रहे, गुरुनाथ म्हात्रे के ऊपर प्रहार, गेंद बाहर कमेंट्री बॉक्स में। और देखिए अंपायर की स्टाइल देखिए, क्या नखरा है अंपायर के पास। छक्का। और ये भी बाहर बैक टू बैक तीसरा छक्का। छक्कों की हैट्रिक पूरी हो गई है। गुरुनाथ म्हात्रे के ऊपर हमला जारी किया है। धन्यवाद। इतना जल्लोष, हर्ष, उल्लास किस प्रीमियर लीग में नहीं आता है। इतना केपीएल धमाका में धमाका तगड़ा, छोटे छोटे बच्चे भी नाच रहे। 6 रन के साथ स्कोर 36। 7 गेंदों में जीतने के लिए 3 रन। और इस बार शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर क्या बढ़िया रन चुरा लिया, 1 रन। इस सिंगल के साथ सही 11 टीम का स्कोर जाता है 37। ओवर की समाप्ति, यानी कि एक ओवर में जीतने के लिए यहां 2 रन चाहिए। इस ओवर में 19 रन आए। काफी गुरुनाथ म्हात्रे का ओवर ये महंगा साबित हुआ। इस ओवर में 25 रन आए, 4 छक्के आए, 1 सिंगल आई। गुरुनाथ म्हात्रे के ऊपर आक्रमण जारी किया और जितेंद्र म्हात्रे की काफी धुआंधार बल्लेबाजी चल रही है। जीतू म्हात्रे, इसके लिए आविन म्हात्रे की तरफ से 500 रुपए का इनाम आया है। उन्होंने इस टूर्नामेंट में, इस इनिंग में 5 छक्के लगा दिया है। कितनी पहिनी बल्लेबाजी, धारदार बल्लेबाजी। शहंशाह शिकायत नहीं करता, शहंशाह शिकस्त देता है। और इस बीच उन्होंने पारी के लिए 32 रनों का दमदार योगदान। जबरदस्त एक साइड से मोर्चा संभालकर जो जितेंद्र म्हात्रे ने काम किया वो सराहनीय, अतुलनीय, वेल प्लेड और वेल डन पारी चल रही मैदान के अंदर। अतुल गेंदबाज आ चुके, 6 गेंदे, जीतने के लिए 2 रन। जितेंद्र म्हात्रे स्ट्राइक के ऊपर, शॉर्ट बॉल डाली, दिमाग का इस्तेमाल किया, पॉइंट के ऊपर से खेल दिया, गेंद बाउंड्री लाइन पार होने जा रही है। और महेंद्र सिंह धोनी स्टाइल से इस मैच को जीता है। सही 11 टीम ने परास्त कर दिया निधि 11 टीम को। मैच का हीरो नो डाउट आप सभी को मालूम है, जिन्होंने खेल ही जबरदस्त दिखाया, लोगों का दिल जिताया। ऐसे 24 कैरेट का यह असली सोना सही 11 टीम का 3 नंबर का 1 डाउन बैट्समैन, हिंदुस्तान के कप्तान विराट कोहली साहब जी की जगह है। वैसे इस बार देखा जाए सही 11 टीम की ये 1 डाउन बैट्समैन 3रे नंबर के ऊपर जितेंद्र ने जाकर मैच को जीता। आइए जितेंद्र जी, आप मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए और तुरंत बाहर आइए। कौन कहता है मुंह काला है जल का। धन्यवाद डीजे। मैन ऑफ द मैच लेने के लिए आइए जितेंद्र म्हात्रे, वेल प्लेड, सुंदर बल्लेबाजी, मनमोहक पारी। 12 गेंदों में 36 रनों की पारी, अकेले ने मैच को जिताया। जबरदस्त बल्लेबाजी। मैन ऑफ द मैच का अवार्ड देने के लिए हम निमंत्रण दे रहे। कौन देते? जितेश जी, इनके शुभ हाथों से मैन ऑफ द मैच का अवार्ड। वेल प्लेड, शानदार बल्लेबाजी, धुआंधार बल्लेबाजी। और